मोटारसायकलसह कुंभी नदीत पडलेल्या 62 वर्षीय जना बापूंचा 3 दिवसांनी मृतदेह आढळला। गगनबावडा तालुक्यातील वेतवडे येथील एका 62 वर्षीय व्यक्तीचा मोटारसायकलसह कुंभी नदीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। हा मृतदेह घटनेनंतर 3 दिवसांनी लोंघे गावच्या हद्दीतील कुंभी नदी पात्रात तरंगताना आढळला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जनार्दन गुंडू शिंदे, वय वर्ष 62, राहणार वेतवडे, तालुका गगनबावडा असं मृत व्यक्तीचं नाव आहे। दिनांक 9 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जनार्दन शिंदे हे त्यांची मोटारसायकल घेऊन साळवणहून वेतवडे येथे जात होते। वेतवडे बंधाऱ्याजवळ त्यांची मोटारसायकल पडून ते कुंभी नदीच्या पाण्यात पडले होते। आज दिनांक 12 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास लोंघे तालुका गगनबावडा येथील कुंभी नदी पात्रामध्ये त्यांचा मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसून आला। त्यानंतर मृतदेह गगनबावडा ग्रामीण रुग्णालयामध्ये आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणी गगनबावडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय ठाकूर करत आहेत। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।